चला सामन्याला आपण सुरुवात करूया. सेमीफायनल 2 भाटाले अगेन्स्ट दापोडे. ही बॅटल प्रितेश पाटील बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल, पहिलाच बॉल स्लो वन वाट पाहिली आणि वाट लावली आहे. बॉलला थेट पाठवला डीप मिड विकेट रिजनला क्लिअर करत असताना षटकार. गेला. नेक्स्ट बॉल, आता मिस टायमिंग बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर सोबत बॉलर प्रितेश पाटील पोहोचलाय. सफलता इथे मिळेल. धक्का लागला. हा पगला बॅटर बाद झालेत प्रयाग माळी. इन ॲट नंबर 3 पंकज माळी आता बॅटिंग करण्याकरिता येतो. आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर भाटेले टीमचा देखील आपण चांगलाच खेळ पाहिला, कारण याआधी अंडर 40 त्यांनी डिफेंड केले 4 ओव्हरमध्ये आणि त्यामध्ये आपण पंकज माळीची असरदार बॉलिंग आज पाहिली होती. पण या सामन्यामध्ये मी म्हणेन की थोडा एक्स्ट्रा बनवाव्या लागतील. 3 ओव्हरचा सामना आहे. 3 ओव्हर मी म्हणेन की मे बी 35 प्लस किंवा नियर बाय 35. लोबा फुल टॉस स्पॅन वरती फ्लिकचा फटका. हर्षद चौधरी चेंडूपर्यंत पोहोचतात. चांगली फिल्डिंग राखली, मिळेल एक सिंगल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला या एका धावेच्या मदतीनं 7 धावफलकावरती. प्रयाग माळी इथे बाद झाला, पण प्रयागचा इंटेंट क्लिअर होता की मोठा फटका खेळायचा, बट एक मोठा फटका जरूर आला, बट त्यात नंतर सफलता इथे मिळाली. नेक्स्ट बॉल आणि आता देखील लीडिंग आहे, ज्याने हा फटका कोणता खेळायचा होता हा प्रश्न आता नक्कीच निर्माण होतो, बट त्यामागे सफलता इथे नक्कीच मिळेल. प्रितेश पाटीलला धक्का आता लागलाय दुसरा टीम भाटालेला. थँक्स. काय कॅमेरा वर्क आहे, काय टेलिकास्ट आहे प्रिन्स मूवीजचा. बॅक ऑफ द हँड स्लो वन टाकलं होतं प्रितेश पाटीलनं आणि त्यामध्ये अडकवलं इथे बॅटर प्रेम पाटीलला. कारण बॅक ऑफ द हँड स्लोअर वन भाई जर आपण पाहिलं तर हा असा एक वेपन आहे. त्याच ॲक्शनने आणि त्याच रिदमने तुम्ही तुमचा हात फिरवता, बट बॉल डिलिव्हर होताना फार कमी गतीने होतो. तसेच अमित चौधरी यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच कल्पेश दादा चौगुले दादांचं देखील आगमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 विकेट्स इथे मिळाले प्रितेशला. आयुषचा हा फटका ऑन साईडला गॅपमध्ये आहे आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. 4 मिळतील. चौकार. आयुष माली आता टीममध्ये ॲड झालेत, याआधी अवेलेबल नव्हते आणि उमंग माळी अजून देखील टीममध्ये नाही आहेत. नेक्स्ट बॉल, यावेळेस बॅटचा टोला लागला. आता मिड ऑनला फिल्डर बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल ही एक सिंगल आणि सिंगलच असेल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 12 धावा फलकावरती. धक्के लागले त्या पहिल्या षटकामध्ये 2 आणि खेळ बाकी येत्या 12 चेंडूंचा. कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा, कारण यात नंतर बघा दापोडे अथवा भाटाले तुम्हालाच फायनल मॅच खेळायची एक टीमला. सो दॅट्स बाय तुम्ही थोडी घाई करा, फास्ट खेळा. आज नाना स्पोर्ट्स टेमघर टीमचा पण दर्जेदार खेळ पाहिला. फायनलपर्यंत ते पोहोचलेत, बट त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल या प्रश्नाचं उत्तर मिळणं बाकी आणि ते उत्तर
आपल्याला या सेमीफायनल 2 मध्ये मिळणार आहे. हर्षद चौधरी दरम्यान तयार होतात सेकंड ओव्हर मध्ये. चला टीम दापोडे, अतिरिक्त वेळ प्लीज घ्यायचा नाही. प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत सदस्य चषक आपण पाहिला, ज्याची चॅम्पियन टीम होता वीर तानाजी दापोडे होते. आणि त्यानंतर जेबी ट्रॉफी गोडसेची चॅम्पियन टीम भाटाले या सीझन मध्ये. आणि एकमेकांचं अगेन्स्ट सध्या सगळीला खेळतात. बट या लढतीमध्ये इथे बाजी कोण मारेल. फर्स्ट ओव्हर मध्ये 12 आला. त्यानंतर हा पकलास बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर केलं. जबरदस्त फटका आयुष माळीचा बॅटमधनं हा षटकार. षटकार इथे येतोय. धाव फलक 18 वरती. प्रकाशजी पाटील साहेबांचा बांधवांचे माजी सरपंच आहेत. प्रति षटकारास 300 आणि चौकारास 200 भाटाला टीमचा बॅटरसाठी. बॅट अगदी टोला लागला. बॉल इथे फील्ड केला जातोय बट हलकीशी मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा इथे नक्कीच मिळेल. 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. बघा आयुष आता टीम मध्ये आहे आणि त्याचा फायदा इथे नक्कीच होतो, कारण एक षटकार त्याचा बॅटमधनं आला आणि त्यानंतर या 2 धावा इथे धाव फलक 20 वरती. 20 ऑन द बोर्ड. 3 षटकांचा हा खेळ आहे आणि पहिलं सत्र सध्या सगळीला चांगल्या गतीने इथे रन्स बनवल्या जात आहेत टीम ब्राह्मणदेव भाटाला टीमच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल आणि यावेळेस बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली देखील राखला. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय आणि जर आपण पाहिलं तर या पहिल्या सत्रामध्ये येत्या 9 चेंडूंचा खेळ आणखीन इथे बाकी आहे. नऊ चेंडूंचा खेळ आणखीन इथे बाकी आहे. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ द हँड स्लो वन बट पुलचा फटका, गॅप मध्ये फटका. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आयुष माळी आज या सेमीफायनल 2 मध्ये एक इम्पॅक्टफुल इनिंग आपल्या टीमसाठी खेळतात. चौकार. आणि शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हेच महत्त्वाचं राहिलं की तुम्ही किती वेळ मैदानाच्या आतमध्ये आहे ते मॅटर नाही करत. तुम्ही जितकाही वेळ आहे तुम्ही इम्पॅक्ट किती टाकू शकता मॅचमध्ये ते मॅटर करतं. आणि इम्पॅक्ट आता आयुष माळी या पहिल्या सत्रामध्ये टाकतोय. नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला. दिशा खराब. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. अतिरिक्त रनचा मध्ये धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड आता 25 धावा धावफलकावरती. बघा हर्षद चौधरीकडे अनुभवाची कोणतीही कमी नाही आहे. गेले कित्येक वर्ष लाजवाब खेळ या खेळाडूने दाखवला. पण आता त्याचा अगेन्स्ट सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना की युवा प्रतिभाशाली बॅटर इथे त्याची गुणवत्ता इथे दाखवतोय. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला स्ट्रोक. फिल्डर पोहोचतात आणि कॅच कंप्लीट. सफलता मिळेल. आयुष इथे बाद झाला. धक्का लागला हा तिसरा. कारण की आपण यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वडूनवगर गावचे भाऊजी सुमित माळी भाटाले दादा उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्रमांक दरम्यान 5 वरती आता जितू माळी बॅटिंग करण्याकरता येतात. धाव फलक 25 आणि चेंडू शिल्लक या ओव्हरमध्ये शेवटचा 1. शेवटचा बॉल या ओव्हर मधला आणि शेवटचा बॉल ऑफ्टेड फटका. जितूचा फटका. फिल्डर पोहोचतात बट फक्त पाहतच राहतील. बॉल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4. चौकार येतो आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस
धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर करतात 29. आपल्यामधनं रजा घेत आहेत निलमजी नाईक साहेब, माझी BC अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र बॉक्स लंगडी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आणि आज त्यांची देखील उपस्थिती आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. चौकार अंतिम बॉलवरती आला आणि दरम्यान धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलं. खेळ बाकी त्या 6 चेंडूंचा. चला रिक्वेस्ट असेल टीम दापोडे प्लीज घाई करा. चला टीम दापोडे 6 चेंडू आणखी शिल्लक आणि यात नंतर आपल्याला फायनल खेळवायचे. अंतिम षटक पकलास बॉल फ्लॅट पाटे स्ट्रोक पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. पकलास बॉल वरती हा पकला धमाका या ओव्हर मधला षटकार. थँक्यू डीजे यशवंतजी पाटील आणि जितेंद्रजी धुमाळ. आपण कुठे असेल आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. बट पंकज माळी आज सामना देखील फार मोठा आहे कारण या सीझन मध्ये एक स्पर्धेचे चॅम्पियन बनले. बट काय असतं की ॲज अ ग्रामीण टीम आपण भरपूर साऱ्या स्पर्धा खेळत असतो, त्या अनुषंगाने आपल्या अपेक्षा देखील भरपूर साऱ्या असतात आणि त्यामध्ये इथे पाहिलं गेलं तरी आधी सेमीफायनल्सपर्यंत क्वार्टर फायनलपर्यंतचा प्रवास आहे. पण या स्पर्धेमध्ये आता सेमीफायनल 2 पर्यंतचा हा प्रवास इथे फायनलपर्यंत जाईल की नाही जाईल हे डिफाईन करणार आहे ही पूर्ण मॅच. धावफलक 35. 5 चेंडू आणखीन आहेत. नेक्स्ट बॉल आता आणखीन एक 2 in a row. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. मध्ये सलगचे 5 षटकार आले होते आणि तेच 5 षटकार टोचणारे होते. आणि इथे देखील जर आपण पाहिले तर सलगचे 2 आलेत आणि भाटाले टीमचा 12th मॅन जे स्वतः टीमचे पुरस्कर्ते देखील आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती आता स्माइल कमी पडत आहे. 2 चांगले फटके आलेत आणि धावफलक या 6 धावांच्या मदतीने 41 धावफलकावरती. नेक्स्ट बॉल पंकज माळी का लाजवाब इनिंग खेळतो या सेमीफायनल 2 मध्ये. एक जबरदस्त खेळाडू आणि सामना देखील तितकाच मोठा आणि या मोठ्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स. आता यावेळेस यष्टांचा वेध घेतला अराउंड द लेग बोल्ड सफलता मिळेल. 2 मोठ्या फटक्यांनंतर इथे बॉलर सुजलचा कमबॅक. भावेशच्या स्वागतासाठी आज स्पेशल आम्ही चेअर बॉय मागवलाय. भावेश माळी कॅप्टन कूल आता क्रमांक 6 वरती. भावेश माळी आता क्रमांक 6 वरती येतात. धावफलक 41 आणि 3 चेंडू आणखीन आहेत आणि 3 मध्ये मी म्हणेन की किमान एखादा मोठा फटका इथे हवा भाटायला टीमला. नेक्स्ट बॉल येत्या क्षणी भावेशचा बॅटमध्ये हा लॉफ्टेड फटका लॉंग ऑनला फिल्डर कॅच ड्रॉप आणि फक्त एक सिंगलच घेतली आणि इथे स्ट्राइक आता असेल जितूकडे. जितूचा बॅटमध्ये याआधी आपण एक चौकार देखील पाकलेला आहे. धावफलक आता 42. खेळ बाकी येत्या 2 चेंडूंचा या सेमीफायनल 2 मध्ये. 2 चेंडू आणखीन आहेत. एखादा मोठा फटका जर इथे आला मे बी 45 प्लस टोटल या पहिल्या 17 मध्ये एक मॅच विनिंग टोटल असू शकतं. दिनेश दादा चौगुले दादांचं देखील आगमन आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. मोठ्या फटक्याचा उल्लेख जस्ट मी केला. फिल्डर हर्षद लास्ट जवाब एफडी ते पाहायला मिळाले.
लाजवाब एफर्ट. चेक करणार आहोत आपण की एक्झॅक्टली बॉल सेफली फील्ड झालाय की नाही. लाजवाब फिल्डिंग आपल्या टीमसाठी मी म्हणेन इथे रन्स वाचवल्या. 5 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. मिळेल फक्त एक सिंगल धाव पड गया एका धावेच्या मदतीने स्कोर करता 43 आणि शेवटचा चेंडू असेल या आपल्या 17 मधला. शेवटचा बॉल बॅटच्या आतलीकडे लागली. बॉल मागे चालला आणि फान लेगला बॉल फील्ड होतो. मिडल सिंगल आणि अशा प्रकारे पकले सत्र समाप्त. 44 बनवण्यात आलं आणि 45 चा टार्गेट इथे सेट केला सेमीफायनल 2 मध्ये. इथे टीम ब्राह्मणदेव क्रिकेट टीम भाटाले अगेन्स्ट टीम वीर तानाजी दापोडे. सर टीम भाटाले कोणत्याही प्रकारे अतिरिक्त वेळ न घेता त्वरित फिल्डिंग सेट कर. आपण सेमीफायनल 2 च्या सेकंड इनिंगला सुरुवात करणार आहोत. लक्ष आहे 45 धाव्यांचं. चला सलामीची जोडी पाठवा टीम दापोडे. सलामीची जोडी हर्षद चौधरी आणि त्यांचा समवेत प्रितेश पाटील आणि हर्षद चौधरी ही जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रितेशसाठी ही स्पर्धा विथ बॅट भरपूर चांगली गेली आहे कारण 32 धावा इंडिव्हिज्युअली नॉट आउट, 47 इंडिव्हिज्युअली नॉट आउट आणि आता या मॅचमध्ये करायच्यात 45 6 चेज आहे.
सामन्याला आपण सुरुवात करूया 45 साचेज आणि टीम नाना स्पोर्ट्स टेमघर चे कॅप्टन आपण देखील येऊन थांबा, कारण सामना जसा समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत फायनल मॅचचा. सेमीफायनल 2 आणि लक्ष्य आहे 45. पहिलं षटक पंकज माळी आणि पंकज माळीचं हे षटक फार काही गोष्टी आपल्याला सांगून देणार आहे. समोर प्रितेश पाटील, पहिलाच बॉल फ्रंट फूट वरनं पुल केला, प्रयाग आहे बट इथे हा बॉल एका टप्प्याने निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकाराने सुरुवात. चौकार येतो, 4 धावांनी सुरुवात. प्रितेश पाटील, हर्षद चौधरी ज्या टच मध्ये आहेत, त्यांचा अगेन्स्ट 3 ओव्हरमध्ये 45 डिफेंड करणं हे कोणत्याही बॉलिंग क्रमासाठी अवघडच राहिलं. बट मी म्हणेन टीम भाटारीला इथे विकेट्सच हवेत. नेक्स्ट बॉल फुल टॉस, हा फटका देखील गॅपमध्ये आहे. प्रयाग धावतो बट हा बॉल देखील वन बाउन्स ओव्हर द लाईन. सलगचा दुसरा चौकार. फाय डिफेंड करायचं त्याने पहिल्या 2 चेंडूवरती 8 धावा खर्च झाला. म्हणजे आता समीकरण येते चेंडू शिल्लक 16 आणि 16 मध्ये करायचे आहेत रन्स 37 करायचे आहेत 16 मध्ये. आणि या क्रीडांगणावरती आपण पाहिलं की सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो रन्स बनतात. त्या अनुषंगाने इथे विकेट मी म्हणेन हा एकमेव मार्ग आहे टीम भाटालेसाठी या मॅच मध्ये. प्रितेश बॉल फक्त उंच गेला, प्रयाग पोहोचतोय आणि इथे ही कॅच कंप्लीट. महत्वाची विकेट, प्रितेश पाटीलची विकेट इथे काढली पंकज माळीने. फार मोठा धक्का इथे लागला टीम वीर तानाजी दापोडेला. प्रकाश पांडुरंग पाटील सभांच्या माध्यमातून या कॅच साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कारण ही कॅच होती प्रितेश पाटीलची. प्रयाग माळी यांची लाजवाब झेल आपण पाहिली. माजी सरपंच सन्माननीय प्रकाशजी पाटील सभांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज आता या कॅच साठी दिले जाईल, कारण इम्पॉर्टंट कॅच होती आणि कठीण कॅच होती. बट अगदी ती सहजरित्या पकडली प्रयागने. इम्पॉर्टंट विकेट क्रमांक 3 न्यू मॅन इन बॅटर सुजल क्रमांक 3 वरती. सुजल तरमानाचा क्रमांक 3 वरती येतात बॅटिंग करण्याकरिता. धाव फलक 8 वरती पहिला धक्का देखील लागला. नेक्स्ट बॉल आता देखील मिस्क्यू स्ट्रोक. मिड ऑन ला जीतू पाठमोरी वळत असताना अप्रतिम कॅच. आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का. सुजलला देखील जावं लागेल वापस. माध्यमातून या कॅच साठी देखील 500चं कॅश प्राइज. सर्वांचं खऱ्या अर्थानं मन फार मोठं आहे. क्रिकेटवरती अफाट प्रेम आहे आणि स्पेशली भाटाले टीम वरती जास्तच प्रेम दिसतोय. आणि 2 चांगल्या कॅचेस इथे पकडल्या गेल्या आणि प्रयागच्या कॅच साठी देखील 500 आणि त्याचप्रमाणे जितू माळीच्या झेल साठी देखील 500 रुपये दिले जातील. आणि काळ खऱ्या अर्थाने दादांनी स्वतः गाजवलेला देखील आहे आणि आज ते खऱ्या अर्थाने स्पर्धेचा आनंद घेतात. आणि 2 चांगल्या कॅचेस झाल्या, त्यासाठी पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या पर कॅच साठी 500 आलेले आहेत. हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिक बॉल. मिस्टामिंग बॉल अब्यामध्ये आणि इथे सेमीफायनल 2 मध्ये विकेट हॅट्रिक
कंप्लीट करत असताना पंकज माळी आणि टॉप ऑर्डरशी ते कमरच तोडली असंच मी म्हणेन, कारण गेले 3 चेंडू 3 बॅटर आता डगआउट मध्ये. हॅट्रिक कंप्लीट केली पंकज माळीने आणि विकेट हॅट्रिकसाठी सर्वांनी प्रकाशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 आता पंकज माळीला देखील दिले जातील. विकेट हॅट्रिक मी उल्लेख केला होता दोन्ही संघांविषयी की एक एक स्पर्धा त्यांनी जिंकलेली आहे, बट आज खऱ्या अर्थाने इथनं फायनलच्या दिशेने वाटचाल कोणता संघ इथे करेल. बट दुसऱ्या बाजूला या सीझनमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आतापर्यंत जिवंत ठेवलं या स्पर्धेमध्ये टीम नाना स्पोर्ट्स टीमघरने, आणि त्यांचा अगेन्स्ट फायनल मॅचमध्ये कोण खेळेल. बट प्रबल दावेदारी आता या सामन्यामध्ये भाटाले संघ दाखवतो, कारण हॅट्रिक इथे कंप्लीट झाली. नेक्स्ट बॉल आता देखील मिस्की स्ट्रोक, बट आता हा बॉल गॅप मध्ये नव्हे तर बाउंड्री लाईनचा बाहेर आहे. षटकार. बारा मध्ये करायचे 31 धावा, 15.5 रन बरोबर बनवायचे त्या 2 षटकांमध्ये. चला टीम भाटाले त्वरित फिल्डिंग सेट करा. चला विनंती असेल टीम भाटाले फिल्डिंग सेट करा. 12 मध्ये आता करायच्यात 31 धावा. हर्षद चौधरी मैदानात 7 मध्ये आहे, हे आपण विसरू शकत नाहीये. जो बॅटर क्षमता ठेवतो की इथनं देखील सिंगल हँडेडली या मॅच मध्ये टीम दापोडेला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याची क्षमता हर्षद चौधरीकडे आहे. आणि हर्षद जोपर्यंत मैदानात 7 मध्ये आहे ना, तोपर्यंत अशा अपेक्षा इथे जागृत आहेत. हरेश मात्रे कालवार दादांचं देखील आगमन झालेलं आहे. दादांना मी विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. टीम भाटायला इतका वेळ का लागतोय, कारण यानंतर फायनल मॅच देखील बाकी आहे आणि तुम्ही दोन्ही संघांपैकीच एका टीमला फायनल मॅच खेळायची आहे. सो प्लीज घाई करा. याआधी 4 ओव्हरमध्ये मला असं वाटतं की 38 डिफेंड केल्या होत्या टीम भाटायलने अगेन्स्ट टीम राहणार. 4 ओव्हरमध्ये 38 डिफेंड केल्या होत्या, पण आता 3 ओव्हरमध्ये 45 ते डिफेंड करायचं. सेकंड ओव्हर प्रयाग माळी, फर्स्ट ओव्हरमध्ये 14 आल्या, 12 मध्ये करायच्यात 31. 12-31चं समीकरण. प्रयाग माळी समोर हर्षद चौधरी. 12-31चं समीकरण. राऊंड द विकेट प्रयाग. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका, बॉल हवेमध्ये, नीरज पोहोचलाय बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. आता 11 चेंडू शिल्लक, 11 मध्ये करायच्या 27 धावा, 27. आणखीन करायच्या समीकरण. आता असं वाटतं की सध्या सगळीला दापोडे टीमसाठी थोडं इझी होत चाललं, कारण मैदानाच्या हातामध्ये हिटमॅन ऑफ दापोडे हर्षद चौधरी इथे पाय रोवून उभा आहे आणि तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मी म्हणेन की या रन्स डिफेंड करणं हे कार्य फार अवघड आहे टीम भाटालेसाठी. नेक्स्ट बॉल 11 मध्ये 27. आता हा बॉल सोडून दिला, दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. 11 मध्ये आता करायच्या 26 धावा. प्रेशर आता वाढतोय टीम भाटालेवरती देखील, कारण पाहिलं गेलं तर 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवरती आहेत. गणेशचा बॅटमध्ये एक षटकार देखील आपण पाहिला आणि त्यासोबत या ओव्हरच्या अगदी सुरुवातीमधला पहिलाच बॉलवरती चौकारी ते हर्षदचा बॅटमध्ये देखील आला. 11-26चं समीकरण इथे उरलंय. नेक्स्ट बॉल आणि आता ही फार मोठी मिस्टेक, कारण बीमर नो बॉल प्लस एक सिंगल कंप्लीट, 1+1 मिळतील 2. आणि आता समीकरण येते चेंडू शिल्लक 11 आणि 11 मध्ये करायचं आता 24. चेक करावं लागेल, रिव्ह्यूची मागणी ते केलेली आहे.
येस, इट्स अ बीम नो बॉल. आता 11 मध्ये करायच्या 24 धावा. 11-24 समीकरण. फ्रीडचा बॉल समोर गणेश असेल. फ्रीडचा बॉल होता, हुक करायचा होता, बॉल मागे चालला, फान लेगला, चांगली फिल्डिंग, मिळेल एक सिंगल. 10 चेंडू शिल्लक आणि आता 10 मध्ये करायचं 23 धावा. एक एक चेंडू नंतर इथे इक्वेशन चेंज होतं आणि सामना देखील तितका चांगला इथे रंगतोय. पण त्यासोबत एका गोष्टीकडे लक्ष असू द्या की वेळ आपल्याकडे अजिबात नाहीये, कारण यात नंतर फायनल मॅच देखील आपल्याला कव्हर करायची आहे. 10-23 समीकरण. इथे 4 चेंडू प्रयाग माळीचे फार महत्वाचे आहेत. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिला. दिशा दरम्यान खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 10 मध्ये आता करायच्यात 22 धावा. पण एकंदरीत जर आपण पाहिले तर इथे पहिल्या 2 चेंडूवरती अतिरिक्त किती दिला? नो बॉल, 2 वाईट बॉल, जवळजवळ 4 धावा तर अतिरिक्त दिला. आणि याच गोष्टी आता टोचतात मी म्हणेन. धाव फळक 23. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे बट मिस्टामिंग आहे. फिल्डर पोहोचलेत बट कॅच ड्रॉप आणि रनआउटची शक्यता होणार नाहीये. बट हा फार मोठा मोमेंट या मॅचच्या दृष्टिकोनातून असू शकतो, कारण हर्षद चौधरीची विकेट इथे मिळू शकली असती, पण तसं काही झालं नाहीये. कॅच झाली ड्रॉप. सावे येथे टुर्नामेंट होत आहे आणि तिथे सोनवाई वडूनगर संघ फायनलसाठी क्वालिफाय झालेला आहे. त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा दरम्यान असतील. नेक्स्ट बॉल. आता फुल लेंथ लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड होतोय, भावेश आहेत, मिळेल फक्त एक सिंगल. बघा या ओव्हरमध्ये नो बॉल देखील पडले, व्हाईट बॉल देखील पडले, बट बाउंड्री जर आपण पाहिली तर एकमेव चौकार या ओव्हरमध्ये आहे. धाव पळक आता या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26. 26 धावा म्हणजे आता चेंडू शिल्लक असतील या ओव्हरमध्ये. येणारे 2 म्हणजे टोटल 8 चेंडू आणि 8 मध्ये करायचं 19. 19. 8 मध्ये 19. फुल लेंथ आहे. आता देखील हा बॉल देखील चांगल्या लाईन आणि लेंथवरती टाकला. इथे दुसऱ्या धावेसाठी हर्षद परतणार नाहीये, धोका पत्कारला नाहीये, मिळेल सिंगल. म्हणजे आता चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायच्यात 18 धावा. प्रयाग माळीचं मी आवर्जून कौतुक करेन की बघा या ओव्हरमध्ये 2 वाईट बॉल, 1 नो बॉल, बट तरी सुद्धा कमबॅक त्याचा चांगला राहिला, कारण एक चौकार त्या व्यतिरिक्त बाउंड्री नाहीये या ओव्हरमध्ये. ज्या आलेल्या आहेत त्या अतिरिक्त आहेत. 7 मध्ये 18. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. शेवटचा बॉल बॅटची कडा लागली. बॉल दरम्यान पॉइंट रिजनला चाललाय, बॉल फील्ड होतोय, एक सिंगल मिळेल. म्हणजे आता सेमीफायनल 2 जिंकण्यासाठी, फायनल मध्ये पोहोचण्यासाठी 6 मध्ये कंपल्सरी बनवायच्यात रन्स. 17. 6 मध्ये 17. 28 झालेले आहेत पंकज आणि 17 करायच्यात. 45 चा टार्गेट आहे. चला फिल्डिंग सेट करा टीम भाटाले. बघा फर्स्ट ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 14 धावा आल्या होत्या, 2 चौकार 1 षटकार होता. त्यानंतर या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली. टोटल 18. त्यानंतर वाईट 19. त्यानंतर नो बॉल वरती सिंगल 20. त्यानंतर लेग बॅचची एक सिंगल 21. नंतर वाईट 22. त्यानंतर डबल 24 आणि त्यानंतर 3 सिंगल. थोडंसं करेक्शन भाटायला टीम, वेट करा. स्कोरर आपला नवीन आहे, थोडं समजून घ्या. करेक्शन की स्कोर कार्ड 27 आहे. 6 मध्ये आता 18 करायचं. दोन मिनिटं वेट करा टीम भाटाले.
बघा फर्स्ट ओव्हरमध्ये 14 होता, त्यानंतर चौकार 18, त्यानंतर वाईड 19, त्यानंतर 1+1 2 21 आणि लेग बाय सिंगल 22, त्यानंतर वाईड बॉल होता 23 आणि त्यानंतर डबल 25 आणि 3 सिंगल म्हणजे 28. सहा मध्ये 17. सहा मध्ये 17 करायच्यात. चला फिल्डिंग टीम थोडी घाई करा आता. सहा 17चं समीकरण. नीरज पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दापोडे टीमचा हिटमॅनचा बॅटमधनं हा मोठा हिट. बॉल जातोय लॉंग ऑन फार. षटकार. जो आहे तो द्यायचा. चला अंपायर्स निर्णय द्या आणि सामन्याला सुरुवात करा. आपल्याला फायनल मॅच देखील खेळवायची आहे. चला भाटाली टीम रिक्वेस्ट आहे की त्वरित जितू आपल्याकडे अल्ट्रा एज नाहीये. बघा तुमच्या कन्फर्मेशन साठी एकदा आम्ही चेक देखील केलेलं. बॉल अगदी स्ट्रेट गेला, कोणतं डिव्हिएशन देखील नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. 4 मध्ये करायच्यात 11. नेक्स्ट बॉल पानवरती टाकला, ऑन साइडला फटका, डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर. बॉल फील्ड झालाय, सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्यासाठी हर्षद परतलाय. रनआउटची शक्यता होणार नाहीये. तीन चेंडू शिल्लक आणि आता आवश्यकता आहे 9 धावांची. चला विनंती असेल बॅटर्सला देखील रिक्वेस्ट आहे, टीमला फिल्डिंग साईडला देखील रिक्वेस्ट आहे की प्लीज जास्त वेळ घेऊ नका. यात नंतर फायनल मॅच देखील आपल्याला खेळवायचे आहे. 3 चेंडू शिल्लक, 9 धावांची आवश्यकता. अजून देखील दोन्ही टीमसाठी समान संधी. 3 मध्ये 9. नेक्स्ट बॉल. हा बॉल सोडून दिलाय. दिशा खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. 3 मध्ये आता करायच्यात 8 धावा. नीरज वरती विश्वास इथे दाखवला गेला या अंतिम षटकासाठी. बट सध्या सगळीला समोर हर्षद चौधरी आहे, कारण एक चांगल्या बॅटरच्या अगेन्स्ट आता हे टोटल डिफेंड करणं हे कोणत्याही बॉलरसाठी अवघड कार्यच राहिलं. 3 मध्ये 8.
आणि मिस्टामिंग टॉप एज लागला, फिल्डर धावतात, पोहोचलेत, बट कॅच इथे पकडली गेली नाही आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट केल्या जातील. आणि आता 2 चेंडू शिल्लक, 6 धावांची आवश्यकता. सेमीफायनल 2 काय सामना पाहायला मिळतोय. चला विनंती असेल प्लीज फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग साईड बघा, विनंती आहे दोन्ही बॅटर्स, तुम्ही देखील अतिरिक्त वेळ घेऊ नका, कारण यात नंतर फायनल मॅच देखील खेळवायची आहे. बघा आता बॅटर्सला देखील आम्ही सूचना देतो की प्लीज अतिरिक्त वेळ तुम्ही देखील आता घेऊ नका. 2 चेंडू शिल्लक. बघा आयोजकांकडून स्ट्रिक्टली सूचना आलेली आहे की यात नंतर कोणत्याही प्रकारे बॅटरमध्ये जरी चर्चा झाली तरी सुद्धा बॅटिंग टीमला इथनं पेनल्टी दिली जाईल. 2-6 बट मिसक्यू स्ट्रोक, फिल्डर पोहोचलेत आणि आता देखील कॅच ड्रॉप. आणि इथे घडलं काय की एकही रन घेतली नाहीये. 1 बॉल, आता 6 धावांची आवश्यकता. जितकी वेळ खऱ्या अर्थाने होती इथे 2 धावा तरी किमान इझिली होऊ शकल्या असतात. चला टीम भाटाले, अतिरिक्त वेळ घेऊ नका, त्वरित फिल्डिंग सेट करा आणि सामन्याला सुरुवात करा. सेमीफायनल 2 इथे सुरू आहे आणि 1 चेंडू, आता 6 धावांची आवश्यकता. चला टीम भाटाले, हरिअप. टेमघर टीमचे कॅप्टन देखील येऊन थांबलेले आहेत. सामना जसा समाप्त होईल, जोही संघ जिंकेल त्या टीमच्या कॅप्टनने क्विकली टॉससाठी या. बट लाजवाब मॅच, एक क्लोज एन्काउंटर इथे आपल्याला पाहायला मिळाला. बट स्टील क्वेश्चन मार्क की सेमीफायनल 2 मध्ये जिंकेल कोण आणि फायनल मध्ये टीम टेमघरच्या अगेन्स्ट खेळेल कोण. 1 चेंडू, 6 धावांची आवश्यकता. दापोली टीमचा हिटमॅन हर्षद चौधरी स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 1 मध्ये करायच्यात, 6 धावा, शेवटचा बॉल. चला टीम भाटाले प्लीज अतिरिक्त वेळ घेऊ नका. 1 मध्ये 6, शेवटचा 1 बॉल. दोन्ही टीमचं भवितव्य इथं या एका चेंडूवरती निर्भर आहे. शेवटचा बॉल या सेमीफायनल 2 मधला. शेवटचा बॉल आणि अंतिम बॉल वरती हा गोल्डन सिक्सर. दापोली टीमचा हिटमॅन हर्षद चौधरीने सिंगल साठी डबल साठी नकारलं होतं. टॉस साठी या, टॉसला या टीम दापोडे.